हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजची एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपण जे जस्ट ट्रेंडिंगमध्ये चालू आहे उलन रंगोली मॅट्स, त्याची आपण थोडीशी आज माहिती घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आणि ते कशावर बनवायचं आणि कशावर बनवू नये हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर बघू शकता हे इतके सारे म्हणजे जे कलर आहेत उलनचे, हे फर उलन असं म्हणता याला. असं थोडं शायनिंग असतं आणि थोडं फ्लफी असतं आणि एकदम सॉफ्ट असतं. तर आपल्याला हे उलन लागणार आहे. याच्यामध्ये भरपूर कलर्स येतात, भरपूर प्रकारचे कलर्स असतात. लाईट, डार्क वगैरे सगळ्या प्रकारचे कलर्स मिळून जातात. तर आपण हे सगळे असे कलर घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही हे प्रत्येक कलर आहे माझ्याकडं. जे माझ्याकडे आता जस्ट मी आता जे यूज करत आहेत ना, ते तुम्हाला दाखवते. बाकीचे जे आणलेलं आहे ते साईडला ठेवले. त्याचे असे गोळे बनवून मी ठेवलेले नाही. गोळे बनवून ठेवायचे, कारण की ते आपण डायरेक्टली यूज जर केलं तर ते विस्कटतं आणि आपला टाईम पण वेस्ट होतो. तर म्हणून असे गोळे आपल्याला तयार करून ठेवायचे असतात. तर बघू शकता ह्या गोळ्यांचे जे तुम्हाला पहिले दाखवलं की हे जे कापड आहे, आपल्याला याच्यासाठी लागणार आहे इंची टेप, पेन आणि कैची. या 3 गोष्टी झाल्या आणि एक आपल्याला स्केल पण ठेवायची सोबत आणि आपल्याला हा कापड ठेवायचा आहे. आता रेक्झिन खूप महाग पडतं. घरगुती आपल्याला बनवायचं म्हटलं, तुम्ही छोट्या खेड्यात राहत असल्या तर आपल्याला रेक्झिन अगदी महाग जातं. म्हणून आपला जो खादी कॉटनचा कपडा असतो तो घ्यायचा. तो अगदी छान आणि व्यवस्थित असतो आणि त्याच्यावर छान अगदी स्टिक असं छान होऊन जातं आणि डिझाईन पण आपले खूप सुंदर होतं. तर मी काही डिझाईन बनवले आहेत, त्यासुद्धा तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहेत की किती छान छान मी अशा कस्टमरने सांगितलेले डिझाईन किंवा स्वतःसाठी पण मी बनवून घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला थोडंफार आहेत त्या डिझाईन बाकीच्या दिल्या गेल्या आहेत, तर मी त्या दाखवणार आहे. तर हे जे तुम्हाला दिसत आहे, आपण जे बॅनर असतं लावलेले, तर त्याच्यावर मी फर्स्ट टाईम बॅनरवर बनवून पाहिलं होतं. पण नंतरून काही काळानंतर ते ना, जसं मी पॅच लावले होते, डिझाईन केली होती, तशीच्या तशी डिझाईन पूर्ण अखंड निघून आली होती. तर शक्यतोवर तुम्ही असे बॅनरवर बनवू नका, कारण की ना ते आपल्याला म्हणजे खूप रिस्की आहे आणि बनवायचं म्हणजे, आणि तुम्ही कस्टमरला जर दिलं ते, तर कस्टमर तुम्हाला ते प्रिफर करणार नाही, कारण की ते निघून जाते पॅच निघाल्यानंतर. तर कस्टमर तुमचा चांगला रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही, आपलं इम्प्रेशन डॅमेज होतं. तर त्याकरता तुम्ही त्याच्यावर करू नका. आणि घरगुती करायचं असलं तर तुम्ही करू शकता, फक्त त्याच्या बॅक साईडने करायचं, फ्रंट साईडने करायचं नाही. तर मेन गोष्ट तर आपली ग्लू गन असते की हिच्यासह ते स्टिक होणारच नाही आपल्या डिझाईन. तर माझी अशी 100 वॅटची जी ग्लू गन आहे ती आहे. ते मी आता चालू केली होती, कारण की मला आता काम करायचं होतं. तर एक गोष्ट सांगायची म्हणजे की बघू शकता की या ग्लूगनला एक बटन आहे. त्या बटनाचीच ग्लूगन घ्यायची तुम्ही, बिना बटनवाली घ्यायची नाही, कारण की एखाद्याच काही काम असलं किंवा नसलं तर आपण बंद करून ठेवतो. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी ती आता बंद करून ठेवली. आणि ह्या ग्लूस्टिक असतात, याला ग्लूस्टिक ही 11 mm ची लागते. तर सहज तुम्हाला स्टेशनरी शॉपवरही मिळू शकते. तर तुम्ही ते बल्कमध्ये पण घेऊ शकता किंवा एक स्टिकसुद्धा घेऊ शकता प्रॅक्टिससाठी. तर आता बघू शकता मी ज्या ज्या रंगोल्या बनवल्या मॅटच्या त्या तुम्हाला दाखवते. तर बघू शकता हे समायची होती. पहिले जे होते 2 एकसारखे दिसल्या तुम्हाला, तर त्या समाईसाठी मी बनवलं आणि त्या फॅब्रिकवरच बनवलेले आहे मी. हे जे कमळचे जे फुलं आहे ते कस्टमरने कस्टमाइज करून घेतलेले आहेत. तर त्यांना या प्रकारे पाहिजे होतं. तर ते कशासाठी मॅचिंग बनवलं ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर बघू शकता अगदी सुंदर आणि इतकं छान असं लुक येतं ना याचं. तुम्ही भिंतीवर जर लावलेत ना, खूप सुंदर असं याचं लुक येणार आहे. तर खूप छान अशी आपली डिझाईन ही तयार होते कमळाची. सिंपल आणि युनिक आहे, म्हणजे छान आहे. ती पण मी कपड्यावरच बनवलेली आहे. अगदी सुंदर दिसते. आणि त्यानंतर ही जी डिझाईन दिसते तुम्हाला, जशी आपण हाताने रांगोळी काढतो, अगोदर व्हाईट कलरने काढतो, मग त्याच्यात कलर भरतो, तर त्याच प्रकारे मी हिला क्रिएट केलेली आहे आणि खूप सुंदर अशी दिसते. इतकी छान दिसते ना, तर कस्टमरला सुद्धा ही खूप छान आवडलेली आहे. तर हे सुद्धा मी कपड्यावरच प्रत्येक रंगोली मी कपड्यावरच बनवली, तर मी त्याच्यावर बनवलेली नाही आहे प्लॅस्टिकच्या ह्याच्यावर. तर बघू शकता हे पण मी सिंगल कमळ केलेले आहेत. ते अगदी सुंदर आहेत. हे सुद्धा तुम्ही भिंतीवर अगदी सहजपणे त्याला वेअर करू शकता. अगदी छान असं भिंतीचं लुक हे दिसणार आहे. तर हे पण मी अशी सिंपली एक रांगोळी तयार करून पाहिली होती. खूप सुंदर अशी झालेली, एकदम छान अशी. तुम्ही हिला रांगोळी म्हणून वापरा किंवा समय मॅट म्हणून वापरा. तुम्ही कशा पण पद्धतीने हिचा यूज करू शकता. तुमची चॉईस राहते की आपली चॉईस राहते, आपण कशाही पद्धतीने हिला यूज करू शकतो. तर आता आहे ही जी आहे ही पण कस्टमाइजच आहे. तर ही पण कस्टमरनेच सांगितलं, तर कस्टमरनुसारच मी हे कलर टाकलेले आहेत. तर ही बरोबर अशी 2 2.25 फुटाची आहे. ती सरळ जी आहे कटमध्ये, तर ती 2 2.25 फुटाची
आहे तशी आणि हा अर्धा आकारमध्ये. तर अशीच जर केली तर तिकडनं म्हणजे ते तुमचं बरोबर 3 फुटाची तुमची ही रांगोळी तयार होणार आहे. 3 ते 3.5 फुटाची डबल जर केली तर. खूप सुंदर अशी दिसते ही पण. आणि आता नंतर तुम्हाला दाखवणार आहे मी अजून एक हे. तर पहिल्यांदा जे 2 कमळ दाखवले त्यानंतर हे 2 कमळ असे कस्टमरने असे 2 हँगिंग तयार करून घेतले होते. लोटस हँगिंग. ते दिसायला खूप सुंदर दिसणार आहे. आपल्या दरवाजामध्ये तुम्ही दोघी साईडला लावा, खूप छान असं दिसेल. तर हे दिवे पण मी बनवलेले 2 अगदी छान इतके सुंदर वाटत आहे ते दिवे पण. तुम्ही दिवाळीच्या वेळेस सुद्धा यांना जसं लोटस हँगिंग केलंय तसं यांना जर हँगिंग केलं तर भिंतीवर जर लावले याला दरवाजाच्या साईडने बाहेरून तर खूप सुंदर असं लुक येणार आहे. कारण की ना जे फरचं उलन आहे ते अगदी शायनिंगचं असल्या कारणाने ते शाईन देतं, चमकतं म्हणजे. आता त्यानंतर हे पण कस्टमरचंच आहे. तर बघू शकता जय जय श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. हे तोरण मी बनवलेलं आहे आणि हे सुद्धा मी कस्टमाइज केलं आहे. त्यांनीच मला सांगितले की या पद्धतीने तुम्ही ते बनवून द्या. आणि याच्याच मॅचिंगला ते जे 2 लोटसचे मी तुम्हाला हँगिंग दाखवले ते सुद्धा मी याच्याच मॅचिंगला त्यांनी बनवून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं सुंदर असं तोरण तयार झालेलं आहे. आणि बघू शकता हे पूर्ण अखंड, याला कुठेही जॉईंट नाही आहे, पूर्ण कपड्यावर असल्या कारणाने पूर्ण अखंड आहे. तर बघू शकता खूप सुंदर असं आपलं हे तयार झालेलं आहे सगळे मटेरियल. तर बघू शकता छान छान अशा आपल्या रांगोळ्या आहेत तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या या रांगोळ्या कशा वाटल्या बनवलेल्या.